औसा येथील अपघात ब्लॅक स्पॉटचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्याकडून पाहणी। भीषण अपघातात 4 ठार 2 गंभीर जखमी। तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावर औसा शहराजवळ असलेल्या ओव्हरब्रिजजवळ वारंवार होत असलेल्या अपघातांची दखल घेत लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली। या ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करण्याबाबत त्यांनी औसा पोलिसांना कळस सूचना दिल्या आहेत। शुक्रवार दिनांक 5 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास याच परिसरात कार आणि मालवाहू आयशर टेम्पोची भीषण अपघात झाला होता। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार सांगली येथील कार खरेदी व्यावसायिक कामानिमित्त लातूरला आले होते। औसा तालुक्यातील नकुलेश्वर बोरगाव येथील मित्रांसमवेत जेवण उरकून त्यांना औसा येथे सोडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला। ओव्हरब्रिजपासून काही अंतरावर कार आणि ट्रकची आयशर टेम्पोची धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की कारचा संपूर्ण चक्काचूर झाला। या अपघातातील मृतांची नावे आबासाहेब अप्पासाहेब साळुंके वय 36 राहणार नकुलेश्वर बोरगाव, शुभम शेषराव पाटील वय 26 नकुलेश्वर बोरगाव, किसन रामलिंग साळुंके वय 48 नकुलेश्वर बोरगाव, धनराज किशन जाधव वय 46 राहणार सांगली असे असून जखमीमध्ये विनायक श्रीकांत हलदर वय 28 राहणार सांगली आणि जय हिंद उर्फ लकी विश्वास जाधव वय 25 राहणार औसा हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या परिसरात सतत होणाऱ्या अपघातामुळे प्रवासामध्ये भीतीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी आज अपघात स्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। महामार्गावरील त्रुटी दूर करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला आणि स्थानिक पोलिसांना दिल्या आहेत। काल रात्री तुळजापूर लातूर सोलापूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर साधारणतः 9:15च्या सुमारास या ठिकाणी पुढे चाललेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या एका कारनं त्या ठिकाणी जोराची धडक दिल्यानंतर जो दुर्दैवी अपघात झालेला आहे। त्या अपघातामध्ये दुर्दैवानं त्या कारमधील 4 प्रवासी होते, त्यांचा मृत्यू झालेला आहे व इतर 2 जण जे आहेत ते जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। साधारणतः 9:15च्या सुमारास रात्री हा अपघात झाला होता। अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी त्या ठिकाणी धाव घेऊन जे जखमी होते त्यांना दवाखान्यात पोहोचवण्याची कार्यवाही केलेली आहे। तसंच जी वाहनं होती ती वाहनं बाजूला घेऊन त्या ठिकाणी जी वाहतूक आहे ती वाहतूक पुनश्च एकदा सुरळीत करण्यात आलेली आहे आणि आज त्या ठिकाणी या घटनेचा तपास जो आहे तो तपास सुरू करण्यात आलेला आहे। अपघातात जखमी झाले त्यांची काय माहिती मिळाली का सर? या अपघातामध्ये एकूण या घटनेमध्ये कारमध्ये 6 प्रवासी होते, त्यापैकी 2 जण हे सांगली येथील रहिवासी असून 4 जण जे आहेत ते औसा तालुक्यातील रहिवासी आहेत। सांगलीचे जे 2 आहेत ते आपल्या व्यावसायिक कामानिमित्त लातूर या ठिकाणी आले होते आणि त्यांचे औसा तालुक्यातील जे मित्र होते त्यांच्यासोबत त्यांनी जेवण केलं। जेवण केल्यानंतर त्यांच्या मित्रांना औसा या ठिकाणी सोडून परत जात असताना हा अपघात त्या ठिकाणी सोडवण्यासाठी जात असताना हा अपघात त्या ठिकाणी झालेला आहे। त्यापैकी सांगलीचा जो एक इसम आहे तो जखमी आहे आणि औसा तालुक्यातला जो एक इसम आहे ते 2 इसम त्या ठिकाणी जखमी आहेत। काय आव्हान कराल सर? अपघात या ठिकाणी सतत होतात आणि ज्या ठिकाणी आता हा अपघात झाला हा रेड झोन आहे, त्या ठिकाणी बरेचसे अपघात यापूर्वी पण झालेले आहेत। सदर अपघाताच्या अनुषंगानं हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा महामार्ग सुरक्षित निश्चित आहे, परंतु त्याची सुरक्षितता ही दिलेली वेगाची जी मर्यादा आहे ती वेगाची मर्यादा पाळणं आणि त्याचबरोबर लेन शिस्त या दोन्ही गोष्टी पण पाळणं त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्याचबरोबर आपण जर बारकाईने निरीक्षण केलं तर अपघातग्रस्त जे वाहन आहे कार आहे तर त्या कारचे जे फ्रंट साईडचे जे दोन्ही सीट बेल्ट आहेत तर ते सीट बेल्ट पाठीमागच्या साईडला खोचून ठेवलेले होते। त्याच सीट बेल्टचा जर प्रवाशांनी वापर केलेला असता तर कदाचित त्यामध्ये त्यांची वाचण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झाली असती। त्यामुळे मी सर्व वाहन चालकांना आणि प्रवाशांना त्या ठिकाणी आवाहन करतो की वाहनातील जे सीट बेल्ट आहेत हे सीट बेल्ट आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत आणि ते योग्य पद्धतीने परिधान करणं आवश्यक आहे। सीट बेल्ट जर परिधान केलेला असेल तर अपघात कितीही गंभीर स्वरूपाचा असला तरी त्यामध्ये आपली जीवित हानी टळू शकते किंवा आपला जीव त्या ठिकाणी निश्चित वाचू शकतो आणि त्यामुळं राष्ट्रीय महामार्गावर राज्य महामार्गावर प्रवास करत असताना वेगावर आपलं नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, लेनची शिस्त पाळणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर 4 चाकी किंवा इतर मोठे वाहन आहेत तर त्यामध्ये जे सीट बेल्ट आहे सीट बेल्टचा योग्य पद्धतीने वापर करणं आणि सुरक्षित प्रवास करणं हे आवश्यक आहे आणि त्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।